माझं नाव प्रिया. आमच्या घरात आईबाबांनी मुलींना बराच फ्रीडम दिला होता. माझ्या आईबाबांना आम्ही 2च मुली होतो. आम्हाला कोणी भाऊ नव्हता. मोठी दीदी आता 26 वर्षांची झाली होती व मी 20 वर्षांची होते. माझे बाबा एक यशस्वी बिझनेसमॅन होते आणि त्यांची खूप मोठी कंपनी होती. एके दिवशी मोठी दीदी अचानकच घरी कोणा मुलासोबत आली. तिने कोणाला न सांगता लव्ह मॅरेज केलं होतं. दीदीच्या नवऱ्याला घर जावाई म्हणूनच आमच्या घरी घेऊन आली होती. त्या मुलाचं नाव रोहन होतं आणि पहिल्या भेटीतच तो खूप सभ्य आणि संस्कारी वाटला. माझ्या आईबाबांना दीदीसाठी तशाच मुलाचा शोध होता, कारण त्यांना मुलगा नसल्यामुळे त्यांना व त्यांची प्रॉपर्टी सांभाळणारा कोणीतरी पुरुष घरात असावा असं बाबांचं म्हणणं होतं. आता आईबाबांचे हातपाय थकले होते. माझे बाबा बिझनेसमॅन होते. आईबाबांना त्यांच्या लग्नाच्या बऱ्याच वर्षांनंतर पहिलं मूल झालं होतं. त्यामुळेच त्यांची लहान मुलगी 20 वर्षांची असतानाच आईबाबा थकलेले दिसत होते. आजपर्यंत बाबांनी दीदीसाठी बरेच स्थळ पाहिले होते, पण दीदी प्रत्येक स्थळाला नकार देत असे. बहुतेक दीदीला लव्ह मॅरेज करायचं होतं, म्हणून तिला बाबांनी दाखवलेलं एकही स्थळ आवडलं नव्हतं. त्या दिवशी आई बाबा दीदीला असं अचानक लग्न करून आलेलं पाहून थक्क तर झाले होते. घरात पाऊल टाकताच एखाद्या आदर्श व्यक्तीप्रमाणे रोहनने माझ्या आईबाबांना नमस्कार घातला. दीदी रोहनच्या पूर्ती विरुद्ध होती. आईबाबांच्या सांगण्यावरूनही तिने कधी लवकर देवाला नमस्कारही केला नव्हता. तेव्हा रोहनमुळे दीदीलाही आईबाबांचा नमस्कार घालण्यासाठी खाली वाकावं लागलं. रोहनचा मनमोकळा स्वभाव पाहता आईबाबा पिघळले होते. त्यांना हवा असलेला घर जावाई नाही तर त्यांचा मुलगा त्यांना मिळाला असं ते बोलू लागले. त्याच दिवशी बाबांनी त्यांचा कारभार दीदीच्या हाती सोपवला. दुसऱ्या दिवशी दीदीने लग्नानंतर घरात पहिल्यांदा काहीतरी गोडाचा पदार्थ बनवणं अपेक्षित होतं, पण त्या दिवशीही ती रोजप्रमाणे उशिराने उठली. तिच्या जागी रोहनने गोडाचा पदार्थ बनवला होता. तसं ते घर त्याच्यासाठी नवीन होतं, कारण तो घर जावाई म्हणून आला होता. पण बघायला गेलं तर किचनचं काम सांभाळणं दीदीचं काम होतं. त्या दिवशी ती रोजप्रमाणे सकाळी 10 वाजता झोपेतून उठली होती. आम्ही सगळे नाश्त्याच्या टेबलवर आलो तेव्हा एखाद्या नवीन नवरीप्रमाणे रोहन सगळ्यांसाठी गोडाचा पदार्थ बनवून घेऊन आला. त्याने त्याच्या हाताने सगळ्यांसाठी नाश्ताही बनवला होता. घरात कूक असूनही त्या दिवशी जिजूंनी प्रेमाने सगळ्यांसाठी नाश्ता बनवला होता. जिजूंनी त्यांच्या लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी पुन्हा एकदा घरात सगळ्यांचं मन जिंकलं होतं. त्यांनी बनवलेले पदार्थ एखाद्या पुरुषाने बनवले आहेत असं अजिबात वाटत नव्हतं. नाश्ता खाताच त्यांचं सगळ्यांनी कौतुक केलं. मी नेहमीप्रमाणे आईबाबांच्या बोलण्यावर फक्त होकारार्थी मान डोलवत होते व हसत होते. जिजू व माझी अजून एवढी ओळख नव्हती. त्या दिवशी बाबा दीदीला म्हणाले की आकांक्षा, काल मी तुझ्या हाती माझ्या बिझनेसचा कारभार देऊन काही चूक तर केली नाही ना? आजही तू नेहमीप्रमाणेच 10 वाजता झोपेतून उठली आहेस. जर तुझ्याने माझा बिझनेस सांभाळला जात नसेल तर काही हरकत नाही. ज्याप्रमाणे मी तुला सगळ्या जबाबदाऱ्या सोपवल्या तशाच तू पुन्हा मला ते परत करू शकतेस. बाबांचं बोलणं ऐकून तर दीदी गडबडली. ती त्यांना म्हणाली की बाबा, तुम्ही अजिबात चिंता करू नका. काल मी जरा थकले होते, त्यामुळे आज जरा जास्त वेळ झोपले. पण आजपासून मी आपल्या कंपनीत जायला सुरुवात करणार व हळूहळू सगळं काही काम शिकून घेणार. तुम्ही अगदी निवांत राहा. आता माझ्या सोबतीला तुमचा जावाईही आहे. त्या दिवशी सगळ्यांनी हसत बोलतच नाश्ता केला. नाश्ता झाल्यावर जो तो आपापल्या कामाला निघून गेला, पण जिजू तिथेच होते. ते नाश्त्याच्या प्लेट्स गोळा करत होते. त्यांना असं काम करताना पाहून मला काही योग्य वाटत नव्हतं, म्हणून मी त्यांची मदत करू लागले. नाश्त्याच्या प्लेट्स गोळा करत असताना आमची नकळत का होईना नजरानजर झाली. मी त्यांना स्मित हास्य देऊन तिथून निघू लागले. तोच जिजूंनी मला थांबवलं. ते म्हणाले, प्रिया, तू मुकी आहेस का? कालपासून या घरात मी तुला एकही शब्द बोलताना पाहिलं नाही. तुझ्या आईबाबांनी तुला हाक मारली तेव्हा मी तुझं नाव तेवढं ऐकलं होतं. तुला मी जिजू म्हणून आवडलो नाही का? आत्ताही नाश्त्याच्या वेळी सगळ्यांनी मी बनवलेल्या नाश्त्याचं कौतुक केलं, पण तू मात्र सगळ्यांच्या बोलण्यावर फक्त मान डोलवत होतीस. तू कालही मला अभिनंदन केलं नाहीस. खरंच मी तुला जिजू म्हणून पसंत नाही का? ते माझ्याशी अगदी खुलून बोलू लागले. त्यांना उगाचच गैरसमज होत होते. तेव्हा मी म्हणाले, तुम्ही तर एक परफेक्ट मॅन आहात. तुमच्यासारखे जिजू मला मिळाले हे तर मी माझं भाग्य समजते. त्यांची प्रशंसा ऐकून ते म्हणाले, साली साहेबा, उगाच मला झाडावर चढवू नका. माझं कौतुक करण्याबद्दल खूप धन्यवाद. तिथून जाता जाता मी जिजूंना अभिनंदन केलं व हसतच म्हणाले की मी मुक्की नाहीये, मलाही बोलता येतं. माझं बोलणं ऐकून ते हसू लागले. त्या दिवशी जिजू व माझ्यात पहिल्यांदा थोडीफार मस्करी झाली होती. ते म्हणाले, मला तू माझ्या नावाने हाक मार. मला असं नात्यात अडकायला आवडत नाही. त्यांचा फारच आग्रह होता की मी त्यांना त्यांच्या नावाने हाक मारावी. मग मी त्यावर होकार भरला. बघता बघता दीदीचं लग्न होऊन 15 दिवस उलटले.
मागच्या 15 दिवसांपासून दीदी बाबांचा बिझनेस सांभाळण्यात व्यस्त झाली होती. तिच्या हातात तिजोरीची किल्ली येताच तिने तिच्या आवडीची महागडी 4 चाकी गाडी खरेदी केली होती. बाबांनी पहिल्यांदा दीदीला एवढा मोठा खर्च करू दिला होता. रोज सकाळी ती रोहनसोबत आमच्या कंपनीत जात असे. रोहन सकाळी त्याच्या खोलीतून बाहेर पडायचा तेव्हा त्याचा चेहरा मला उतरलेला दिसायचा. त्याच्या उलट दीदी मात्र अगदी आनंदी दिसायची. असं फार कमी नात्यात बघायला मिळतं की जिथे पुरुष स्त्रीपासून सुखी नाहीये. माझी दीदी थोडी हट्टी व घमंडी स्वभावाची होती. ती कधीही कोणाचं ऐकून घ्यायची नाही आणि आता तर तिच्या हातात घरातील पूर्ण सत्ता आली होती असं म्हणायला हरकत नाही. एकदा रात्री मी बराच वेळ जागे होते. माझी एक्झाम सुरू झाली होती, त्यामुळे रात्री जागून मी अभ्यास करायला सुरुवात केली होती. रात्रीचे 11 वाजत आले तशी माझ्या डोळ्यावर झोप येऊ लागली. रोज मी 10 वाजता झोपी जायचे. त्या दिवशी अभ्यासाकरता जेमतेम मी माझ्या झोपेच्या वेळेपेक्षा तासभर जास्त जागी राहू शकले होते. डोळ्यावर झोप येऊनही मी झोपू शकत नव्हते, कारण मला माझा राहिलेला सिलेबस कंप्लीट करायचा होता. झोप येऊ नये म्हणून मी माझ्यासाठी कॉफी बनवायला किचनमध्ये जाऊ लागले. किचनमध्ये जात असताना माझी नजर दीदीच्या खोलीवर गेली. मला काहीतरी अस्वस्थ करणारं जाणवलं. मग माझ्यात दीदीच्या खोलीत डोकावण्याचं कुतूहल निर्माण झालं. तेव्हा मी दबक्या पावलांनी तिच्या खोलीबाहेर गेले. तिच्या खोलीचा दरवाजा थोडा उघडाच होता. त्या बारीक फटीतून मी आत डोकावून पाहिलं. तेव्हा दीदी मला रोहनशी रागाने बोलताना दिसली, पण रोहन दीदीवर अजिबात चिडताना दिसत नव्हता. उलट तो तिला समजून घेण्याचा प्रयत्न करत होता. ते सगळं दृश्य पाहता असं दिसून येत होतं जसं की रोहन दीदीपासून खुश नाहीये किंवा त्याला त्याच्या बायकोकडून हवी ती रिस्पेक्ट मिळत नाहीये. तेव्हा दीदीची तिच्या खोलीच्या दरवाजावर नजर जाण्याआधी मी तिथून निघून जाणं योग्य समजले. पुढचे सलग 2-3 दिवस रोज रात्री माझी नजर दीदीच्या खोलीवर जात होती. आता मला रात्रीची जागी राहण्याची सवय झाली होती, पण मुद्दामच दीदीच्या खोलीवर माझी नजर पडावी म्हणून मी कॉफी बनवण्याच्या बहाण्याने माझ्या खोलीतून बाहेर पडत असायचे. दीदी अजूनही रोहनशी उद्धट वागते का हेच मला जाणून घ्यायचं होतं. एके दिवशी रात्री नेहमीप्रमाणे दीदीच्या खोलीत डोकावल्यानंतर मी शांतपणे किचनमध्ये कॉफी बनवायला गेले. तेव्हा मी फ्रीजमधून दुधाची किटली बाहेर काढली. तोच माझ्या मागे रोहन येऊन उभा राहिला. अचानक त्याला तिथे पाहून मी घाबरले. रोहन म्हणाला, तुला भूक लागली आहे का? तसं काही असेल तर सांग, मी तुला काहीतरी बनवून देतो. मी त्याला म्हणाले, मला माझ्या अभ्यासाकरता बराच वेळ जागा राहायचा आहे. माझ्या डोळ्यावर वारंवार झोप येत असल्यामुळे मी कॉफी बनवायला आले होते. रोहन म्हणाला, माझ्यासाठी 1 कप कॉफी बनव. पुढे तो म्हणाला, प्रिया, काही दिवसांपासून तू आमच्या खोलीत डोकावतेस. यावर तुझ्या दीदीचं लक्ष नसेल, पण माझं तुझ्यावर पूर्ण लक्ष आहे. तुझ्या मनात असं कुठल्या प्रकारचं कुतूहल निर्माण झालंय की तुला आमच्या खोलीत डोकावल्याशिवाय राहत नाही. मी रोज त्यांच्या खोलीत डोकावते यावर रोहनचं लक्ष आहे हे मला माहीत नव्हतं. मी त्याला काही उत्तर देणार तोच तिथे दीदी आली. ती रोहनकडे रागाने बघू लागली. ती म्हणाली, रोहन, माझ्या पुढे डाळ गळली नाही म्हणून माझ्या लहान बहिणीकडे आलास का? ही गप्पा मारायची वेळ नाहीये, लवकर खोलीत ये. असं बोलून दीदी तिथून निघून गेली. दीदी माझ्यासमोर रोहनसोबत उद्धटपणे बोलून गेली होती. त्याची रोहनला फार लाज वाटत होती असं त्याच्या चेहऱ्यावरून दिसून आलं होतं. तेव्हा तो कॉफी न घेताच त्याच्या खोलीत निघून गेला. त्या दिवसापासून मी चुकूनही दीदीच्या खोलीत डोकवायला गेले नव्हते. त्या दोघांचे वाद ते दोघं मिटवतील, मी त्यांच्यात लक्ष घालायला नको. बघता बघता माझे पेपरही संपण्यात आले. शेवटच्या पेपर दिवशी अचानक माझी स्कूटी खराब झाली. स्कूटी चालू होत नव्हती. गाडीमुळे माझा पूर्ण अर्धा तास वाया गेला होता. मी गाडी ठीक करत होते तोच रोहन व दीदी ऑफिसला जायला निघाले. दीदी तर तिच्या ऑफिससाठी निघाली होती. तिने एकदाही मला विचारलं नाही की तुला कॉलेजमध्ये सोडू का. माझी मदत करण्यासाठी रोहन माझ्याकडे थांबला. तो माझी मदत करायला येताच दीदी त्याला सोडून निघून गेली. रोहनने माझ्यासाठी त्याचे हात काळे केले. 15 मिनिटातच त्याने माझी गाडी दुरुस्त केली. त्या दिवशी रोहन मला सोडवायला आला होता. रोहन म्हणाला, पुन्हा रस्त्यात गाडी बंद झाली तर तू एकटी काय करशील? मी तुला सोडवायला येतो. 2 तासांनंतर जेव्हा मी कॉलेजमधून बाहेर आले तेव्हा रोहन मला कॉलेज बाहेर दिसला. तो मला न्यायलाही आला होता. रोहनच्या मागे बसताच तो मला कुठेतरी दुसरीकडे घेऊन जाऊ लागला. अर्ध्या रस्त्यात माझी धडधड वाढली होती. मी रोहनला काही प्रश्न करण्याआधी त्याने एका गार्डन पुढे गाडी पार्क केली. तो मला गार्डनमध्ये घेऊन गेला. गार्डनमध्ये जाताच मी रोहनला प्रश्न केला की आपण इथे का आलोय? त्यावर तो म्हणाला, हे माझं आवडतं ठिकाण आहे. लग्नाआधी नेहमीच मी इथे येत असायचो, पण लग्न झाल्यापासून माझं इथे येणं होत नाहीये. या गार्डनमध्ये थोडा वेळ बसून माझ्या मनाला एक वेगळंच समाधान मिळतं. आकांक्षाला तर माझ्यासोबत कुठे यायला जायला वेळ नाहीये. ती तिच्या कामात व्यस्त झाली आहे.
गार्डनमध्ये बसले असताना रोहन एकदम शांत झाला. तो एकाच जागी एकटक बघत होता. मी रोहनला 2-3 वेळा हाक मारली, पण तो कुठल्या विचारात गुंग झाला होता ते काही मला समजत नव्हतं. शेवटी त्याला भानावर आणण्यासाठी मला त्याच्या हातावर हळू स्पर्श करावा लागला आणि तेव्हा कुठे तो भानावर आला. तो जरा जास्तच विचारात दिसत होता. गेल्या काही दिवसांपासून दिदी व त्याच्यात रोजच मी वाद होताना बघत होते. त्या दोघांमध्ये मला प्रेम जराही दिसून यायचं नाही. मी रोहनला प्रश्न केला की रोहन, तुमच्यात व दिदीमध्ये सगळं काही ठीक तर आहे ना? माझ्या बोलण्यावर काही उत्तर न देता तो म्हणाला, आपल्याला इथे येऊन बराच वेळ झाला, आता आपण घरी निघायला हवं. त्याने माझ्या प्रश्नाचं उत्तर का दिलं नव्हतं ते तर मलाही समजलं नव्हतं. त्याच दिवशी रात्री सगळे सोबत जेवणाला बसले असताना आईबाबांनी दीदीपुढे त्यांना आजी आजोबा बनायचं आहे अशी इच्छा व्यक्त केली. आईबाबा म्हणाले, आकांक्षा, आता लवकरच आम्हाला आमच्या नातवाचं तोंड बघू दे. नातवाला खेळवण्यासाठी आम्ही फार आतुर झालोय. आईबाबांचं बोलणं ऐकून रोहन व दीदी एकमेकांकडे आश्चर्यचकित होऊन बघू लागले. ते दोघे एकमेकांकडे अशा नजरेने बघत होते जसं की त्यांच्यात नवरा बायकोप्रमाणे काहीही नातं नसावं. मला त्या दोघांमध्ये काहीतरी मोठे वाद झालेले वाटत होते. त्या दिवशी रात्री अचानक रोहन मला हॉलमध्ये भेटला. माझा अभ्यास कसा चाललाय हे तो विचारू लागला. नंतर म्हणाला, प्रिया, काही दिवसांपासून तुला उशिरा झोपायची सवय झाली आहे हे मला माहीत आहे. तू माझ्याशी थोडा वेळ बोलशील का? मला फार अस्वस्थ वाटते. त्याचं बोलणं ऐकून मी समजले की त्याच्यात व दीदीमध्ये काहीतरी बिनसलंय. मला आता त्यांच्यात भाग घ्यायचा नव्हता, पण तिथून निघायचंही होतं. मग तेव्हा मी माझ्या मोबाईलवरून दीदीला मेसेज केला. माझा मेसेज पाहून ती काही वेळातच बाहेर आली. तिला पाहून रोहन लगेच तिथून निघून गेला. त्यानंतर अचानक मला खोकला येऊ लागला. माझ्या खोलीतील बॉटलमधील पाणीही संपलं होतं, म्हणून तेव्हा पाणी पिण्यासाठी मी किचनमध्ये जाऊ लागले. माझ्या खोलीतून बाहेर येताच नेहमीप्रमाणे माझी नजर दीदीच्या खोलीवर गेली. तिच्या खोलीत मला त्या दोघांचे आवाज येऊ लागले. रोहन दीदीला म्हणत होता की आईबाबा आता आपल्याकडून नातवाची आशा करत आहेत. रोहन दीदीशी अगदी शांतपणे बोलला होता, पण दीदी त्याच्यावर भडकताना दिसली. ती त्याला म्हणाली, रोहन, तू स्वतःला बघितलं आहेस का? तुला मी इथे ज्या कामासाठी आणलं आहे तू फक्त तेच काम कर. तुला वेळोवेळी तुझ्या कामाचा पगार मिळतो ना, मग कशाला जास्तीची बडबड करतोयस? दीदीचं ते उद्धट बोलणं ऐकून मला फार वाईट वाटलं होतं. रोहनच्या मनावर त्याच्या बायकोच्या त्या कटू शब्दांनी काय वेदना होत असतील हे त्याचं त्यांना माहीत होतं. दीदी रोहनला कुठल्या कामाचा पगार देत होती ते मला समजून आलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी रोहन घरीच होता. तो दीदीसोबत ऑफिसला गेला नव्हता. दिवसभरात मी त्याच्याशी बऱ्याचदा बोलण्याचा प्रयत्न केला, पण तो फारच उदास होता. त्या दिवशी रात्री मी रोहनला बाहेर हॉलमध्ये बसलेलं पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावरची उदासीनता माझ्याने बघवली जात नव्हती. तेव्हा मी त्याला खोलीत घेऊन आले. आत येताच मी त्याला म्हणाले की काल मी तुमचं व दीदीचं बोलणं ऐकलं आहे. दीदी तुम्हाला अशा कुठल्या कामाचा पगार देते? खरंच तुमच्यात व दीदीमध्ये नवरा बायकोचं नातं तर आहे ना? रोहन माझ्याकडे हाताश नजरेने बघू लागला. नक्कीच त्या दोघांमध्ये काहीतरी गडबड होती हे मी समजले होते. रोहनने मला सगळी सत्यता सांगितली. त्याने सांगितलं की त्याची व दीदीची भेट एका गार्डनमध्ये झाली. जेव्हा दीदीने त्याला पाहिलं तेव्हा रोहनने अंगात साधारण कपडे घातले होते. त्याचं साधारण राहणीमान पाहून दीदी त्याला एखादा गरजू गरीब समजली. त्याला काही पैशांचं लालूच देऊन तिने त्याला तिचं नवरा होण्याचं नाटक करायला सांगितलं. रोहनला दीदी पहिल्या नजरेत आवडली होती, पण तिच्यासोबत राहून त्याला तिचा स्वभाव लक्षात आला. रोहन म्हणाला, खरं तर मी कोणी साधारण व्यक्ती नाही. माझी स्वतःची एक मोठी कंपनी आहे जी तुझ्या बाबांच्या कंपनीपेक्षा 3 पट मोठी आहे. पण मला त्या गार्डनमध्ये बसायला आवडतं, कारण तिथे मला शांती मिळते. आकांक्षाने माझे साधारण कपडे पाहून मला एक गरीब माणूस समजलं आणि तिने मला तिचा खोटा नवरा होण्यासाठी पैसे दिले. तिला बाबांची संपत्ती हवी होती आणि त्यासाठी तिला एक घर जावायची गरज होती. मी तिच्यावर प्रेम केलं होतं, म्हणून मी या सगळ्यासाठी तयार झालो. पण इथे येऊन मी समजलो की ती खूप घमंडी आणि हट्टी स्वभावाची आहे. तिने कधीही माझा आदर केला नाही, मला नोकरसारखं वागवलं. पण इथे येऊन मी तुला पाहिलं प्रिया. तू तुझ्या दीदीपेक्षा अगदी वेगळी आहेस. तुझ्यात संस्कार आहेत, नम्रता आहे. मी तुझ्या स्वभावाचा आदर करू लागलोय. त्यावेळी मी माझं मत व्यक्त करण्याआधीच दीदी आमच्यामध्ये आली. मला तिच्या नवऱ्याशी बोलताना पाहून ती माझ्यावर जोराने ओरडली. तिच्या आवाजाने आईबाबाही तिथे आले होते. आईबाबांसमोरच दीदी मला म्हणाली की प्रिया, तुला तुझ्या जिजूंसोबत असं एकटं बसायला लाज नाही का वाटत? रोहन तर माझ्यासाठी परका आहे, तू तर माझी सख्खी बहीण आहेस ना? दीदी माझ्यावर आरोप लावत होती. लावणारही कशी नाही? रोहनची खरी ओळख तिने ऐकली होती. तेव्हा मी दीदीला म्हणाले, दीदी, तुला एवढं वाईट वाटून घेण्याची काही गरज नाहीये. तुझा हा दिखावा बंद कर. रोहन तुझे पती नाही हे मला समजले. तू रोहनसोबत नाटक करत होतीस हेही मला माहीत झालंय.
बाबांची प्रॉपर्टी मिळवण्यासाठी तू हे सगळं नाटक केलंस ना? माझं बोलणं ऐकून दीदी जराही घाबरली नव्हती. ती म्हणाली, मी बाबांची प्रॉपर्टी मिळवण्यासाठी खोटं वागले असेल. मी जे केलं ते योग्यच केलं. दीदी तिच्या खोलीतून पैशांचं बंडल घेऊन आली व तिने ते रोहनच्या अंगावर मारलं. ती म्हणाली, हे पैसे उचल आणि इथून चालता हो. तुला मी तोंड बंद ठेवण्याचा पगार देत होते. तेव्हा रोहनने त्याचं जे सत्य सांगितलं ते ऐकून तर सगळ्यांनाच धक्का बसला होता. रोहन कोणी साधारण व्यक्ती नव्हता. माझ्या बाबांच्या कंपनीहून 3 पट मोठ्या कंपनीचा तो मालक होता. तो म्हणाला, 2 सख्या बहिणींमध्ये एवढा अंतर असू शकतो? यावर माझा विश्वासच बसत नाही. कुठे आकांक्षा आणि कुठे प्रिया? देवाने प्रियाला सुंदर चेहऱ्यासोबतच सुंदर मनही दिलं आहे. तिने तिच्या स्वभावाने माझं मन जिंकलंय. त्यावेळी रोहनने आईबाबांसमोरच मला लग्नाची मागणी घातली. ते ऐकून तर दिदीच्या पायाखाली जमीनच सरकली होती. ती रोहनच्या पायाशी पडली व त्याची माफी मागू लागली. ती म्हणाली, रोहन, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी तर तुझ्या प्रेमाची परीक्षा घेत होते. पण रोहनने तिचा स्वीकार केला नाही. माझ्या बाबांनी आम्हा दोघं बहिणींना कधीच कुठल्या गोष्टींची कमी केली नव्हती. त्यांचा सगळा बिझनेस एकदमच मुलींच्या हाती देणं बाबांना योग्य वाटत नव्हतं. त्यांची सगळी संपत्ती ते मुलींचं लग्न झाल्यावर त्यांच्या हाती सोपवणार होते. बाबांची संपत्ती नावे करून घेण्यासाठी दीदीने खोट्या लग्नाचं नाटक केलं. त्या दिवशी रोहनने माझ्या गर्विष्ठ बहिणीला नकार देऊन माझा स्वीकार केला. रोहनच्या श्रीमंतीबद्दल मला जराही कल्पना नव्हती. मी तर त्याच्या स्वभावाच्या प्रेमात पडले होते. आईबाबांनी आम्हा दोघा बहिणींवर सारखेच संस्कार केले होते. पण दीदीने पैशाचा माज अंगी बाळगला. माझ्या बाबांनी कधीच पैशाचा गर्व केला नव्हता. आईबाबांचे ते संस्कार माझ्या अंगी होते. पण दीदी पैशाच्या गर्वात एवढी बुडाली होती की तिच्या ओंजळीत आलेलं सुखही तिने स्वतःहून गमावलं होतं. काही महिन्यांनंतर आईबाबांच्या संमतीने माझं आणि रोहनचं लग्न झालं. आईबाबा खूप खुश होते. त्यांना त्यांच्या मुलीसाठी एक चांगला जावाई मिळाला होता. रोहन खरोखरच एक चांगला माणूस होता. त्याने माझ्या आईबाबांची खूप काळजी घेतली. दीदीने बाबांची संपत्ती मिळवली होती, पण तिला खरं सुख मिळालं नव्हतं. ती आजही एकटी राहते आणि तिच्या घमंडी स्वभावामुळे तिने आपलं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. माझं आयुष्य मात्र खूप सुखी आहे. रोहन एक चांगला पती आहे आणि आम्ही दोघे एकमेकांवर खूप प्रेम करतो. आम्हाला आता एक गोड मुलगा आहे. आईबाबा त्यांच्या नातवावर फार प्रेम करतात. मंडळी, माणसाकडे असलेला सगळ्यात मोठा दागिना हा त्याचा स्वभाव असतो. कधीही पैशाचा अथवा सुंदरतेचा गर्व करू नये, कारण असा गर्व माणसाची माती करूनच राहतो. गर्व करायचा असेल तर तो चांगल्या संस्कारांचा करावा, पैशांचा नाही. नम्रता, प्रामाणिकपणा आणि चांगला स्वभाव हीच खरी संपत्ती आहे. पैसा येतो जातो, पण चांगला स्वभाव कायम लक्षात राहतो. माझी दीदी पैशांच्या मागे धावली आणि तिने तिचं खरं सुख गमावलं. मी फक्त चांगल्या संस्कारांनी वागले आणि मला माझ्या आयुष्यात खरं प्रेम आणि सुख मिळालं. मंडळी, कशी वाटली ही कथा? ऐकत रहा मनाचे बोल.